नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या भागात अतिशय रोमांचक वळणे आपल्याला पाहायला मिळाली आहेत. काय घडले आजच्या एपिसोडमध्ये? चला तर मग जाणून घेऊया. एपिसोडची सुरुवात होते ती म्हणजे प्रतिमा आत्यांपासून. महिपत शिकरेंचा फोटो पाहिल्यानंतर प्रतिमा आत्या खूपच घाबरलेल्या असतात. त्यांची ही अवस्था पाहून सायली रविराज सरांना विचारते की यांच्या घाबरण्यामागे किंवा तुमच्या आणि यांच्या भूतकाळाशी महिपत शिकरेचा काही संबंध आहे का? ह्यावर रविराज सर नकार देतात, पण अर्जुनला शंका येते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. प्रतिमा आत्यांना आठवू लागते की महिपत शिकरेने त्यांना कसा त्रास दिला होता. त्या धक्क्यातून त्यांना त्यांचा जुना अपघात आठवतो आणि त्या जोरात तो अपघात असे ओरडतात. प्रतिमा आत्या अपघात म्हणताच घरातले सगळेच चकित होतात. रविराज सर त्यांना विचारतात की कुठला अपघात, अलिबागचा की आणखी कोणता? प्रतिमा आत्यांना तो 20 वर्षापूर्वीचा अपघात आठवू लागतो, जो रविराज आणि तन्वी सोबत जाताना झाला होता. पण त्यांना सगळं धुरकट आठवतंय, स्पष्ट काहीच दिसत नाही. हे आठवताना त्यांना खूप त्रास होतो. त्यामुळे सायली आणि अर्जुन त्यांना शांत करतात. सायली रविराज सरांना विचारते की अपघाताच्या वेळी प्रतिमा आत्या आणि तन्वी तिथे होत्या का? ह्यावर रविराज सर विचार करू लागतात. अर्जुन रविराज सरांना विचारतो की त्या अपघाताचे पुरावे किंवा फाईल तुमच्याकडे आहे का? रविराज सर हो म्हणतात आणि फाईल आणायला जातात. जाताना ते रागाने म्हणतात की जर माझ्या अपघातामागे महिपत शिकरेचा हात असेल तर मी त्याला सोडणार नाही, स्वतःच्या हाताने त्याचा गळा आवळेन. सायली आणि अर्जुन हे ऐकून थक्क होतात. दुसरीकडे प्रिया मैनावती आणि सदाशिवच्या फोनची वाट पाहत असते. शेवटी तीच त्यांना फोन करते. सदाशिव सांगतात की त्यांनी अर्जुनला सर्व काही सांगितले आहे आणि त्यात महिपत शिकरेचं नाव गोवले आहे. हे ऐकून प्रिया खुश होते, कारण आता अर्जुनचा संशय महिपत शिकरेवर जाईल आणि ती सेफ होईल. ह्याचवेळी मैनावती संधी साधून प्रियाकडे पैशांची मागणी करते. इकडे मंदिराबाहेर साक्षी आणि सचिन असतात. साक्षी खूप आनंदी असते. तेवढ्याच सचिनला अस्मिताचे मेसेजेस येतात की ती त्याला भेटायला दिल्लीला येत आहे. हे वाचून सचिनला घाम फुटतो. तो काहीतरी तातडीचं काम आणि ऑफिसची मीटिंग अशी थाप मारून साक्षीला तिथेच सोडून तिथून पळ काढतो. साक्षी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तो निघून जातो. साक्षीची ही चिडचिड होते आणि रागाने मंदिरातून निघून जाते. किल्लेदारांच्या घरी सुमन काकू प्रतिमा आत्यांना सूप प्यायला देतात. अर्जुन सायलीला इशाऱ्याने बाहेर बोलावतो. बाहेर आल्यावर अर्जुन सायलीला एक धक्कादायक सत्य सांगतो. तो सांगतो की मी मधुभाऊंना तुझा फोटो दाखवला, पण त्यांनी हा फोटो तुझा नसल्याचं सांगितलं. हेकून सायलीला धक्का बसतो. अर्जुनला संशय येतो की हे फोटो बदलण्यामागे महिपत शिकरेचाच हात असावा. यांचं हे बोलणं सुमन काकू चोरून ऐकतात आणि त्यांना धक्का बसतो की हे दोघे महिपतबद्दल का बोलतायत. महिपत शिकरे घरी येतात तेव्हा घर अस्ताव्यस्त असतं आणि साक्षी रडत बसलेली असते. महिपत तिला विचारतात तेव्हा ती सांगते की सचिन तिला सोडून गेला आहे. तो तिचे फोन उचलत नाहीये. आपल्या मुलीच्या डोळ्यात पाणी पाहून महिपत शिकरे संतापतात. ते शपथ घेतात की ज्याने साक्षीला रडवलंय त्याला ते सोडणार नाहीत. इकडे दिल्लीत अस्मिता सचिनच्या हॉटेल रूमवर पोहोचते. सचिन दरवाजा उघडतो आणि खोटं खोटं खुश होण्याचं नाटक करतो. अस्मिताला रूममध्ये घेतो. दुसरीकडे अस्मिताला सचिनच्या चेक इन टायमिंगवरून संशय येतो की तो आधीच हॉटेलवर आला होता, मग तिला उशिरा का भेटला? पण सचिन आपल्या गोड बोलण्याने तिची समजूत काढतो आणि तिचा संशय दूर करतो. शेवटी सायली आणि अर्जुन एक जबरदस्त प्लॅन करतात. सायली म्हणते की महिपत शिकरेला धडा शिकवण्यासाठी त्याचीच पद्धत वापरावी लागेल. जसं त्याने आपल्याला धमक्या देऊन घाबरवलं तसं आपणही त्याला घाबरवायचं, जेणेकरून तो घाबरून आपला गुन्हा कबूल करेल. अर्जुनला हा प्लॅन आवडतो आणि ते ठरलं तर मग म्हणत कामाला लागतात. येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन वेश बदलून महिपतच्या बंगल्याबाहेर जातात. अर्जुन गर्दीचा फायदा घेऊन महिपतच्या खिशात एक चिठ्ठी टाकतो, ज्यावर लिहिलं असतं की 22 वर्षापूर्वीचा अपघात आठवतोय ना? हे वाचून महिपत शिकरेला धक्का बसतो. तर दुसरीकडे साक्षी सचिनच्या विरहात स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करते. तर मित्रांनो, हा होता आजचा सीन टू सीन रिव्ह्यू. तुम्हाला काय वाटतं, अर्जुन आणि सायलीचा हा प्लॅन यशस्वी होईल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.